UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष, 42 वर अडकून नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेत आहेत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोच टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज रात्री दिल्लीला जाणार। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा, पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार। मवियाचं 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। 31 सप्टेंबर 1 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मवियाचे मेळावे। हे कधी साहेबांचा अपमान केला नाही। शरद पवार आमचे दैवतच। इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वात काम केलं, पण आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची तपासणी। हाताला वेढा असताना गोळीबार कसा, विरोधकांचा सवाल। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचंय। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला। दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेचं एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावलेंचा संजय राऊतांवर पलटवार। संजय शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन करा, प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, सुधीर मुनगंटीवारांची टीका। आरोपी अक्षय शिंदेला सोपं मरण दिलं, त्याला जनतेत तोडवून मारण्याची गरज होती। खासदार उदयनराजे भोसले यांचे बदलापूर एन्काउंटरवर भाष्य। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली, पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगेंना विनंती। समाजाच्या आग्रहास्तव पंढरपुरातील धनगर उपोषण 16व्या दिवशी स्थगित। धनगर जातीचे प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मागणीसाठी मोर्चा आता छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी कार्यालयाकडे जाणार। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी, उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजितदादांची माहिती। नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत। विधानसभेसाठी दिंडोरीतून इच्छुक, मात्र मविया ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार, गोकुळ झिरवाळांची भूमिका। गोकुळ निवडणूक लढणार नाही, पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून गोकुळ पुढे जाणार, नरहरी झिरवाळांची माहिती। इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळला मत देईल, त्यासाठीच हा जुगाड। भाजप आमदाराचा व्हिडिओ वडेट्टीवारांकडून ट्विट। तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी, इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत। बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार। 10 ते 50 रुपये इतकं तिकीट असणार। मुंबई पुण्याचा कोकण मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर, धरणं ओव्हरफ्लो, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान, तर पुण्याजवळील जांभूळवाडीत 3 वर्षीय चिमुकली ओढ्याच्या पाण्यात बुडाली। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।